प्रमाणात काम सुरू केलं आहे। शेती शाश्वत झाली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे। त्याकरता जी काही त्या ठिकाणी मॉइश्चर सिक्युरिटी आहे ती मिळाली पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतोय। कृषी क्षेत्रात यांत्रिकी आली पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतोय। आणि आता कृषी क्षेत्रामध्ये एआय आला पाहिजे ज्याचा डॉक्टर विजय भाटकर साहेबांनी उल्लेख केला। आज आपण जवळपास 500 कोटी रुपयाचं या ठिकाणी एआय इन ॲग्रिकल्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर अशा प्रकारचं एक मिशन हातामध्ये घेतलंय। आणि पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेतीच्या क्षेत्रामध्ये एक परिणामकारक बदल हे निश्चितपणे घडवणार आहे। आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच एक आम्ही पुण्याला ॲग्री हॅकेथॉन घेतली होती। कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून काही स्टार्टअप्सला बोलवलं होतं आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारचे मॉडेल त्या ठिकाणी दाखवले। मग त्या ठिकाणी कीड नियंत्रणाचे विषय असतील तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल होते। काही मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून केवळ हवेतनं त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत होते की कुठली कीड तयार होईल, कशा प्रकारे होईल, त्याचं काय नियंत्रण करता आलं पाहिजे। काही असे होते की त्या ठिकाणी नुसता फोटो काढून त्या फोटोचं ॲनालिसिस करून अगदी त्या ठिकाणी प्रत्येक स्टेजवर पिकाची परिस्थिती काय आहे याचं आपल्याला ॲनालिसिस करून कीड येऊ शकते का, आली तर काय केलं पाहिजे, ती कुठल्या स्टेजला आहे, अशा अनेक गोष्टी। म्हणजे आज आपल्याला शेती क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत, माती परीक्षणापासून तर कीड नियंत्रणापर्यंत आणि हार्वेस्टिंग पासून पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी पर्यंत अशा सगळ्या गोष्टी आज या माध्यमातून एआयचा उपयोग करून आपण करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आमच्याकडे शेतकऱ्यांकडे जे लँड होल्डिंग आहे ते कमी आहे। त्यातल्या त्यात विदर्भात बरं आहे पण तेही काही जास्त नाही आहे, तो फार काही त्या ठिकाणी करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे। पण एआयचा उपयोग करून आणि एआय आणि यांत्रिकीकरण या दोनचा उपयोग करून आपण ही शेती फायद्याची देखील करू शकतो आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतोय तो परिणाम त्या ठिकाणी थांबवण्याचं काम देखील करू शकतो। याचं मिशन हे महाराष्ट्रामध्ये आज आपण हातामध्ये घेतलेलं आहे। नैसर्गिक शेतीचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे परवाच आम्ही एक गिनीज बुकचा रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड म्हणजे एका महिन्यामध्ये सर्वाधिक सोलर कृषी पंप जगामध्ये लावण्याचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आम्ही केला। आणि मला सांगताना आनंद वाटतो की 2026 पर्यंत आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसा 12 तास सोलरची वीज मोफत आम्ही पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। आणि त्यातनं शेतकऱ्याला कोरडवाहूपासनं तर बागायतीपर्यंत नेण्याचं एक मोठं मिशन हे आम्ही हातामध्ये घेतलंय। वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प असेल, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून 500 किलोमीटरची नवीन नदी तयार करून संपूर्ण पश्चिम विदर्भातला जो काही दुष्काळी पट्टा आणि खारपाण पट्टा आहे याच्यामध्ये शाश्वत सिंचनाची व्यवस्था 1,00,000 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी करतो आहोत। या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्हाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जो शाश्वत मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न आमचा आहे। आणि मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यार्थ्यांकरता देखील आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली। आपल्या ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही त्यांना त्या ठिकाणी बाहेर राहण्याकरता निर्वाह भत्ता देण्याची सुरुवात ही देखील आपण या ठिकाणी केली। आणि ते मिशन देखील भाऊसाहेबांचं शिक्षणाचं मिशन हे पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय। मी भैयासाहेबांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण काही मागण्या केलेल्या आहेत। आचारसंहिता असली तरी मी आपल्याला सांगतो आपण काळजी करू नका। आज जरी मला घोषणा करता येत नसली तरी या सगळ्या मागण्या मी पूर्णच करणार आहे, तुम्ही काळजी करू नका। आणि जसं पंकज भाऊनी सांगितलं आमचे पंकज भाऊ आता तुमचे राजदूत म्हणून आमच्या मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही लागलं तर तुम्ही पंकज भाऊला सांगू शकता। पंकज भाऊ अधिकाराने ते सगळे या ठिकाणी करून घेऊ शकतात।
पंकज भाऊने देखील जी मागणी केली ती अत्यंत महत्वाची आहे, पण तीही इलेक्शनमुळे मला त्याची अनाउन्समेंट करता येत नाही. पण माझ्याकडे मागणी करण्यापेक्षा खातेही तुमच्याकडे आहे, अधिकारी तुम्हालाच आहे. त्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हीच येऊन घोषणा करून टाका आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने जे एक प्रशासकीय मोठं भवन आपल्याला तयार करायचं आहे तर निश्चितपणे तुमच्याच नेतृत्वात या ठिकाणी तयार होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्यासोबत काही आमच्या बहिणींना पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत, ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलंय. अशा माझ्या या बहिणींना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. काही आमच्या छोट्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळाल्यात, त्यांच्याही यशाबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या पुरस्काराकरता अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आपण या पुरस्कारासोबत जो 5 लाख रुपयाचा चेक मला दिलेला आहे ते 5 लाख रुपये मी आपल्या शिक्षण संस्थेलाच या ठिकाणी समर्पित करू इच्छितो. ते आपण जरूर या ठिकाणी माझ्याकडनं स्वीकृत करावे अशी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भाऊसाहेबांच्या चरणी नतमस्तक होत माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.